आज सकाळी गाणी ऐकत असताना एक सुंदर मराठी गाणं ऐकण्यात आलं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, गाण्यातला सूर जैसा ओठातून उघळावा. आणि या गीतावरती विचार करायला लागलो. आनंद म्हणजे प्रसन्नता. ही प्रसन्नता प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं प्रमाणपत्र आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येक जण ही प्रसन्नता, हा आनंद आपल्या अवतीभोवती शोधत असतो. पण जर आपण एखाद्या व्यक्तीला म्हटलं ही प्रसन्नता म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, की बऱ्याचदा आपली पंचायत होते. कारण आपण आजपर्यंत आनंद, प्रसन्नता या भावनांबद्दल सखोल विचारच केलेला नसतो. त्यामुळं आपणाला त्याबद्दल बोलणं थोडं कठीण होतं. आणि बऱ्याच वेळा या आनंदाच्या शोधात आपण आपल्यापेक्षा दुसरीकडे वाहत जातो. या आनंदाचा शोध आपण दुसऱ्याच्या ठायी पाहतो. या आनंदाच्या चाव्या आपण दुसऱ्याच्या खिशात दिलेल्या असतात. उदाहरण म्हणून जर सांगायचं झालंय, तो तसा म्हणाला म्हणून मला वाईट वाटलं, त्यानं ते केलं म्हणून मला आनंद झाला, असं होतं. मला वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट आहे, आनंदाच्या चाव्या आपण आपल्या स्वतःच्या खिशात ठेवल्या पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या बारीक सारीक गोष्टीतही आपण आनंद मानायला शिकलं पाहिजे. बारीक सारीक गोष्टी कोणत्या आहेत? सकाळी आपणाला जाग येणं आणि तेही आपण हसमुख चेहऱ्यानं, वाह, थँक्यू, धन्यवाद, आज आपण एक नवीन सुरुवात करणार आहोत. हसमुख चेहऱ्यानं आपण तसं म्हटलं, आपण आज काहीतरी ग्रेट करणार आहोत. मी आज मस्त आहे, तंदुरुस्त आहे, बिनधास्त आहे, असं आपण आपल्याला स्वतःला म्हटलं तर पहिली आहे की आपल्याला स्वतःला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि ही ऊर्जा आपणाला आपले कार्य सिद्धीस नेण्यासाठी उपयोगी पडते. म्हणून मला वाटतं आपल्या दिवसाची सुरुवातच जर आपण प्रसन्न चेहऱ्यानं आपण स्वतःलाच शाबासकी देऊन, मी मस्त आहे, आनंदी आहे, स्वतःला आनंदी म्हणायचं. त्याला पॉझिटिव्ह वाईब्स आपण म्हणतो. आणि ह्या पॉझिटिव्ह वाईब्स ज्यावेळेस आपण निर्माण करतो त्यावेळी दिवसाची सुरुवातच अगदी प्रसन्न होते. सकाळी उठलो, आंघोळ केली आणि छानसा नाश्ता मिळाला, तर तो नाश्ता मला मिळाला, आनंद आहे. पोटभर नाश्ता मिळणं काहीच्या नशिबी नाहीये, पण मला मिळाला, आनंद आहे. अशा जर आपण आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींच्या जर नोंदी केल्या आणि त्यासाठी आपण जर स्वतःला थँक्यू म्हणायला शिकलो आणि त्यात आपला आनंद शोधायला लागलो तर मस्त मजा येते ना. परवा एका ठिकाणी खेळाच्या मैदानात गेलो होतो आणि खेळामध्ये एका लहानग्यानं, 12 वर्षाखालील मुलांची स्पर्धा होती, एका लहानग्यानं दुसऱ्या एका लहानग्याला प्रतिस्पर्ध्याला हरवलं आणि त्याला त्या खेळासाठी तो जिंकला म्हणून त्याला प्रमाणपत्र दिलं. आणि तो लहानगा इतका उत्साहानं नाचायला लागला की त्याला प्रचंड आनंद झाला. मला वाटतं जर आपणाला आनंद शिकायचा असेल तर लहान बाळांकडून शिकावा. ही बाळं स्वतःच्याच दुनियेत रममान असतात. म्हणून आपल्यासारख्या
ज्येष्ठांनी, वडीलधाऱ्या माणसानं आपल्यातील जो एक बालक आहे हा बालक नेहमी जागृत ठेवा. सहज रस्त्याने चालत असताना हातात चेंडू नसेल तरीही बॉलिंगची ॲक्शन करणं आनंद देतं ना आपल्याला. ह्या गोष्टी आपण कुठंतरी हरवतोय आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आठवल्या तर कदाचित आपल्याला हे छोटे छोटे प्रसंग जगण्याची नवी उमेद देऊ शकतात. पण आपण जसं मी म्हटलं की आपल्या आयुष्यातील आनंदाच्या चाव्या आपण दुसऱ्याकडे दिलेल्या. म्हणजे आपणाला सगळ्यात त्रासदायक काय होतं की सिरियलमधल्या एखाद्या पात्राचं काय होईल या गोष्टीनं आपलं मन विषण्ण होतं. पण मी माझ्या जीवनातील काही घटना याही मला आनंद देतात, त्याच्याकडे आपण डोळसपणे पाहत नाही. हे डोळसपणे पाहणं म्हणजेच आपण आपल्यातील आनंद शोधणं होय. म्हणून पहिली गोष्ट करा की दुसऱ्याच्या ठाई आपला आनंद शोधायला नको, आपल्या ठाई आपण आपला आनंद शोधू. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या आनंदाला विरजण घालते ते तुलना. आपण आपली तुलना इतरांशी करतो. खास करून ज्यावेळी 10वी-12वीचे निकाल लागतात, आपल्या मुलांच्या बरोबर शिकणाऱ्या मुलांचे रिझल्ट्स येतात, आपल्या मुलाला आपल्या मुलाच्या मित्रांपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर आपणाला दुःख होतं. पण माझा मुलगा पास झालेला आहे आणि त्याला त्याच्या पात्रतेप्रमाणे मार्क मिळालेले आहेत असं जर आपण म्हटलं तर आपणाला आनंद होईल ना की तो पास झालेला आहे. नापास नाहीये, तो पास झालेला आहे. 4-2% त्याच्यापेक्षा कमी पडले असतील त्याच्या मित्रापेक्षा, पण तो पास झालेला आहे, वरच्या वर्गात गेलेला आहे. आनंद वाटणं गरजेचं आहे. पण बऱ्याचदा आपल्याला तो आनंद वाटत नाही. आपणाला त्या तुलनेतून दुःख होत असतं, कारण त्याच्या मुलाला 75% पडले, माझ्या मुलाला 65%च पडली. आणि मग आपलं तुलना करायला सुरुवात केली की आपल्या दुःखाला सुरुवात होते. म्हणून मला वाटतं की आनंदाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते तुलना बंद करणं. पुढची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो. तो मला असं बोलला, तो मला तसं बोलला, या प्रसंगी तो माझ्याशी असा वागला, त्या प्रसंगी तो माझ्याशी तसा वागला. हे सगळे ज्या नको असलेल्या गोष्टी आपण आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवलेल्या असतात आणि या साठवलेल्या ज्या गोष्टी असतात नको त्यावेळी त्यावेळेस टुंकन बाहेर येतात आणि मग आपणाला दुःख होतं. मला वाटतं अशा नको असलेल्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी सोडून देणं केव्हाही गरजेचं. मला एक गीत आठवतं, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चलावे. मला वाटतं सोडून देणं फार गरजेचं आहे. जर सोडून द्यायला शिकलो फार त्रास होणार नाही. त्यामुळं 3 गोष्टी मी आज सांगतो. पहिली गोष्ट आहे, आपल्याच रोजच्या जगण्यामध्ये छोटे छोटे आनंदाचे प्रसंग आठवायला शिकायचं. एखादी आपल्याकडून चूक झाली असेल त्या चुकीवरती हसायला शिकायचं. आणि दुसरी, तुलना करणं बंद करायचं. कधीच कुणाची आपल्यापेक्षा वरच्यांशी तुलना, कारण अजूनच्या नादात आपण आज आपला खराब करत असतो. अजून हवंय, अजून हवंय. आपली अभिलाषा संपणार नाही आणि त्या अभिलाषेतून अजूनच्या तुलना ही आपल्या अजूनला जन्म देत असते. तर तुलना करणं बंद करूया. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं नेहमी स्मरणात ठेवायचं, ते जे आपणाला त्रासदायक आहे, दुःख देणारं आहे, ते धरून ठेवायचं नाही, सोडून द्यायचं. आणि मग जर या 3 गोष्टी आपण दररोज केल्या तर नक्कीच आपल्या आनंदाचा मार्ग सुखकर होईल आणि आपणाला आनंद देत राहील. धन्यवाद.